जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी बालमित्रांचं क्रिकेट ऑफ एज्युकेशन या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो। बालमित्रांनो, आज आपल्याला घटक बघायचा आहे तो म्हणजे वेगळे पद शोधा। मॅट मध्ये आपल्याला जे काही 40 प्रश्न विचारले जाणार आहेत त्यापैकी 4 प्रश्न तुमचे या घटकावरच असणार आहेत। सुरुवात करूयात। वेगळे पद शोधा। व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक सुद्धा करून ठेवायचा आहे आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबून ठेवायची आहे, कारण असेच सिरीज आपली कंटिन्यूअस सुरू राहणार आहे। तर तुम्हाला यासाठी सूचना काय दिलेली असणार आहे काळजीपूर्वक समजून घ्या। पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती मात्र त्यांच्यापासून निराळी आहे। तर निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। अशा प्रकारची सूचना तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये आलेली असते। म्हणजे आपल्याला 4 आकृत्या आहेत, त्या कोणत्या तरी बाबतीत समान असणार आहे। त्यांचा आकार असेल, त्यांचा रंग असेल किंवा त्यांचं स्वरूप असेल, तर त्या स्वरूपामध्ये त्या सारख्या असणार आहेत। एक आकृती मात्र वेगळी असणार आहे। तुम्हाला इथे एक प्रश्न घेतलेला आहे। ही सगळी फळं तुम्ही पाहिलेली आहेत। तर इथे तुम्हाला एक मोसंबी दिसते। काय दिसते? मोसंबी दिसते। आता मोसंबीचा आकार जर पाहिला आपण तर कसा असतो? गोल असतो। संत्री आहे, संत्र्याचा आकार गोल आहे। पेरू आहे, पेरूचा आकार सुद्धा नियर अबाउट गोल आहे। पण फणसाचा आकार जर पाहिला आपण तर फणसाचा आकार आपल्याला कसा दिसतो? सिलेंड्रिकल शेप पद्धतीने आपल्याला फणस दिसतो। म्हणजे आपल्याला वेगळी आकृती दिसली कोणती? डी। आणि अशाच स्वरूपाच्या आकृत्या आपल्याला पेपरमध्ये असणार आहेत, कारण यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे आकृत्यांवर आधारित असतात आणि 50% तुमचा पेपर जो आहे तो मॅटवर अवलंबून असतो, म्हणजेच बुद्धिमत्ता क्षमता चाचणीवरती अवलंबून असतो। तर अशाच प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। आता तुमच्या मार्गदर्शिकेतले काही प्रश्न तुमच्या समोर आहेत। बघा, तुमच्या मार्गदर्शिकेत जे काही प्रश्न आहेत ते अशा स्वरूपाचे दिलेले आहेत। तर पी क्यू आर एस, इथे आपण पी पासून सुरुवात केली। पी कडून आपलं पुढचं वर्णाक्षर कोणतं येतं? क्यू येतं। क्यूच्या नंतर कोणतं येतं? तर आर येतं। आरच्या नंतर कोणतं येतं? तर एस येतं। म्हणजे आपण या पद्धतीने फिरत आहोत। या पद्धतीने फिरत आहोत याचा अर्थ विद्यार्थी बालमित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या। तुम्ही तुमचं घड्याळ पाहिलेलं असेल, घड्याळाचे काटे फिरतात कसे? तर हा मिनिट काटा आहे। मिनिट काटा सध्या 12 वरती आहे। 12 पासून 1 पर्यंत जायचं असेल तर मिनिट काटा जो आहे तो या पद्धतीने पुढे सरकताना तुम्हाला दिसणार आहे। म्हणजे या पद्धतीने, याला म्हणतात घड्याळाच्या दिशेने फिरणे। आणि जर समजा एखादा काटा असा उलटा फिरवला तर त्याला म्हणतात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणे। हे का सांगितलेलं आहे? कारण तुम्हाला या गोष्टीचं क्लॉकवाईज डिरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन हे खूप महत्वाचं आहे या परीक्षेसाठी। म्हणून घड्याळाकडे बघा, घड्याळाचे काटे कसे फिरतात आणि त्याचे विरुद्ध दिशेने कसे फिरतील याचं जरासं ऑब्झर्वेशन करणं खूप तुमच्या फायद्याचं ठरेल। म्हणजेच पी पासून सुरुवात केली, क्यू आर एस, याला म्हणतात घड्याळाच्या दिशेने। काय म्हणायचं? घड्याळाच्या दिशेने। इथे आता पी शोधूयात आपण। पीच्या नंतर कोण येतो? क्यू येतो सर आमचा। क्यूच्या नंतर आर येतो सर। आरच्या नंतर एस येतो। म्हणजे फिरली दिशा कशी? तर या पद्धतीने फिरलेली आहे। हा या पद्धतीने फिरला होता, ही या पद्धतीने फिरली। म्हणजे हे घड्याळाच्या दिशेने, घड्याळ दिशेने फिरलेले आहेत आणि हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेले आहेत। त्यानंतर पुढचं ऑब्झर्वेशन करूयात। पी शोधा कुठे आहे? पी आमचा इथे आहे। क्यू कुठे आहे? इथे आहे। आर इथे आहे, इथे आहे। अगेन ही आकृती या पद्धतीने फिरलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने। इथे पी आहे सर आमचा, क्यू कुठे आहे? इथे आहे। आर इथे आहे, एस इथे आहे। म्हणजे हे सुद्धा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेले आहेत। विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या आकृत्या कोणकोणत्या आहेत? तर बी आहे सर, सी आहे आणि डी आहे। म्हणजे ए नंबर काय आहे आमचा? वेगळा आहे आणि हेच तुमचं अचूक उत्तर आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृत्यांची नावं माहित असणं खूप गरजेचं आहे। याला बेटा म्हणतात त्रिकोण, याला म्हणतात पंचकोन। आकृत्यांची नावं, भौमितिक आकृत्यांची नावं माहित असणं खूप गरजेचं आहे।
त्रिकोणाला याला म्हणतात बाजू, याच्या बाजू आहेत. त्रिकोण बनलेला आहे 3 बाजूंपासून आणि हा जो आतला आहे तो आहे पंचकोन. पंचकोन बनलेला आहे 5 बाजूंपासून. वरच्या आकृतीला 3 बाजू आहेत तर आतल्या आकृतीला 5 बाजू आहेत. म्हणजे वरची आकृती 3 बाजूची, आतली आकृती 5 बाजूची. या पद्धतीने ही पहिली आकृती बनलेली आहे. दुसऱ्या आकृतीकडे जाऊयात आपण. तर बाजू लक्षात घ्या, ही 1 2 3 4 5 म्हणजेच 5 वरची आकृती 5 बाजूंची, तर आतली आकृती 1 2 3 4 5 6 आणि 7 5 7. बघा 3 5 5 7 2 ने आतली आकृती काय होते, वाढते. म्हणजे आतल्या आकृतीला 2 बाजू या जास्त आहेत. इथे बघूयात 1 2 3 4 5 6. बाहेरच्या आकृतीला 6 बाजू पण आतल्या आकृतीला 4 बाजू. इथेच तुमच्या लक्षात येत असेल की आतल्या आकृतीला 2 बाजू कमी आहेत, इथे 2 बाजू जास्त होत्या. तरीही आपण शेवटचं चेक करूयात. 1 2 3 4 4 बाहेरची आणि 1 2 3 4 5 6 आतली 6 बाजू असलेली. तर वेगळं कोणतं आपल्याला आढळून आलेलं आहे, तर वेगळा आहे आकृती पर्याय क्रमांक सी. ही वेगळी आकृती आपल्याला दिसून येत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे. काय आहे, वर्तुळामध्ये आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे. भौमितिक आकृत्यांची नावं निश्चितच लक्षात ठेवा. या चौकोनामध्ये चौकोन दिलेला आहे. हे वर्तुळ तर सारखंच आहे, फक्त याचा आकार मोठा, याचा आकार लहान, आकार मोठा, आकार लहान. इथे त्रिकोण दिलेला आहे, यामध्ये चौकोन दिलेला आहे. त्रिकोणामध्ये चौकोन, त्रिकोणामध्ये त्रिकोण द्यायला पाहिजे होता, इथे आयतामध्ये आयत दिलेला आहे. म्हणजे इथे सारखा आहे, इथे सारखा आहे, इथेही सारखा आहे, फक्त त्यांचा आकार मोठा लहान असा झालेला आहे. इथे मात्र काय आहे, वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे तुमची या प्रश्नासाठी. या स्वरूपाचा प्रश्न निश्चित रूपाने विचारला जातो. बऱ्याचशा मागील परीक्षांना विचारलेला आहे. या अल्फाबेट्स वरती काय दिलेलं आहे, तर के आय टी टी आय के आय टी के आय के सी अशा पद्धतीचे अल्फाबेट्स इथे वापरलेले आहेत. बघा इथे के आय टी के आय टी के आय टी के आय टी पाहिजे होता, इथे सी आलेला आहे. म्हणजे डी ऑप्शन काय आहे, वेगळं आहे. म्हणजेच ते तुमचं अचूक उत्तर होणार आहे. आणि याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेला, रिअल परीक्षेला विचारले जातात. हे गोळीसारखा भाग दिलेला आहे, पण मधला भाग जो आहे तो रंगवलेला आपल्याला दिसतो. मधला भाग रंगवलेला दिसतो, मधला भाग रंगवलेला दिसतो. इथे मधला भाग इथे रंगवायला पाहिजे होता, पण तो न रंगवता खालचा भाग रंगवलेला आहे. म्हणून बी काय आहे, वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एक गोल काढलेला आहे, छोटा गोल काढला, त्यातून बाण बाहेर मारला. गोल काढला, छोटा गोल, बाण बाहेर मारला. फक्त दिशा वेगवेगळी आहे. मोठा गोल, छोटा गोल, बाण बाहेर मारला. इथे गोल काढला, पण हा गोल त्याच्या बाहेर आलेला आहे, बाण आतमध्ये मारलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी ही काय आहे, वेगळी आकृती आहे. आता बघा इथे तुम्हाला काही टिकल्या टिकल्या दिलेल्या आहेत आणि या टिकल्यांचं निरीक्षण कसं करायचं ते सुद्धा आता आपल्याला इथे पाहायचं आहे. तर बघा इथे एक टिकली दिलेली आहे आणि या बाजूला एक टिकली, या बाजूला एक टिकली, या बाजूला एक, या बाजूला एक. कोपऱ्यात एक टिकली होती बघा, कोपऱ्यातली टिकली या बाजूला एक, या बाजूकडे, या बाजूकडे. कोपऱ्यात टिकली या बाजूकडे, या बाजूकडे पाहिजे, पण ती इथे मध्ये दिलेली आहे. पुढे बघूयात, कोपऱ्यात टिकली या बाजूला एक, या बाजूला एक. म्हणजेच काय, कोपऱ्यात आम्हाला एक टिकली पाहिजे आणि दोन बाजूला दोन पाहिजे. इथे आहे, इथेही तसंच आहे, इथेही तसंच आहे, पण इथे तसं नाहीये सर. म्हणजे ही वेगळी आकृती आहे. म्हणून हे जरी तुम्ही चुकीचं शोधलं तरी ती वेगळी आकृती आहे. म्हणजे अचूक उत्तर तुमचं सी आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. या केंद्रबिंदूपासून हा बाण या दिशेला, हा बाण या दिशेला. केंद्रबिंदूपासून बाहेरच्या दिशेला बाण आहेत सर आमचे. केंद्रबिंदूपासून बाहेरच्या दिशेला नाही, म्हणजे वेगळं हे दिसून येतंय. केंद्रबिंदूपासून बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजे सी नंबर काय आहे, वेगळी आकृती आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला.
तर या वर्तुळांमध्ये किती वर्तुळ आहेत? 3 आहेत. या 3 वर्तुळाच्या आतमध्ये त्रिकोण काढलेला आहे. मगाशीही सांगितलं तुम्हाला की त्रिकोणाला बाजू किती? 3 सर. चला पुढे. 3 वर्तुळ आहेत आणि आतमध्ये चौकोन काढलेला आहे. चौकोनाला बाजू किती? 4 सर. चला पुढे. 1 2 3 4 4 वर्तुळ काढलेले आहेत. आतमध्ये चौकोन काढलेला आहे. बाजू किती? 4. त्यानंतर 1 2 3 4 5 5 काय आहेत? वर्तुळ काढलेले आहेत. आतमध्ये पंचकोन आहे. पंचकोनाला बाजू किती आहेत? 5. याचा अर्थ काय आहे? जेवढे वर्तुळ बाहेर आहेत तेवढ्या बाजूंची आकृती आतमध्ये काढलेली दिसते. बघा 3 वर्तुळ त्रिकोण. 3 वर्तुळ त्रिकोण पाहिजे होता पण चौकोन चालेल का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे काय होणार आहे? आपल्या या प्रश्नाची वेगळी आकृती आपल्याला दिसून आलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. इथे बघा बरं, या पद्धतीने अशी एक आकृती आपल्याला काढलेली दिसते. इथे एक चौकोन आहे. बाजू किती? 4. इथे एक त्रिकोण आहे. मध्ये एक बाजू टाकलेली आहे. म्हणजे बाजू किती? 4. इथे बघा बरं, 1 रेषा, 2 रेषा, 3 4 5. इथे 5 रेषा आहेत. 5 रेषा वापरून ती आकृती तयार झाली. 4 रेषा वापरून ही आकृती तयार झाली. 4 रेषा वापरून ही आकृती तयार झाली. तसेच ही रेषा इथून सुरू झाली, इथून सुरू झाली. म्हणजेच याचा अर्थ 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा. म्हणजे 4 रेषा वापरून ही सुद्धा आकृती तयार झाली. 4 रेषा वापरून पहिली आकृती, 4 रेषा वापरून दुसरी आकृती, 4 रेषा वापरून तिसरी आकृती. पण इथे ही आकृती तयार करताना 5 रेषा वापरलेल्या आहेत. म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक डी ही काय आहे? वेगळी आकृती आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे विद्यार्थी बालमित्रांनो. बघा, एक त्रिकोण दिलेला आहे. त्याचा खालचा भाग म्हणूयात आपण, तो रंगवलेला आहे आणि रंगवलेल्या भागाच्या या दिशेला काय केलेली आहे? तर एक रेषा मारलेली आहे. या त्रिकोणाला काळजीपूर्वक तुम्ही निरीक्षण करा. हाच त्रिकोण फक्त उभा केलेला आहे. उभा केल्याच्या नंतर खालचा भाग रंगवलेला आहे. या दिशेला रेषा टाकलेली आहे. आता दिशेला म्हणजे आपल्या दिशेला पकडा. ही बाजू असते त्याला म्हणतात डावी बाजू आणि ही जी बाजू असते त्याला म्हणतात उजवी बाजू. या बाजू खूप महत्वाच्या आहेत बरं. रेषा मारलेली कुठे आहे? तर उजव्या बाजूला रेषा आहे. याची रेषा उजव्या बाजूलाच ठरते. त्यानंतर हाच त्रिकोण आपण जर असा फिरवला, त्याचं टोक जर या दिशेला आणलं तर ही रेषा जायला कुठे पाहिजे होती सर? तर इथे जायला पाहिजे होती. उजवी बाजू याची वर जायला पाहिजे होती. पण असं झालं नाही म्हणून आकृती सी वेगळी वाटते. त्यानंतर जर समजा या त्रिकोणाला आम्ही खाली असं फिरवलं, त्याचं टोक जर खाली आणलं तर दिशा त्याची काय होईल? टोक खाली आणल्याच्या नंतर, हे टोक इथे आणल्याच्या नंतर ही जी रेषा आहे ती या दिशेला इथे उजवीकडे जाईल. म्हणजेच ए, बी आणि डी हे समान आहेत. पण मात्र सी काय दिसून येते आम्हाला? तर वेगळी आकृती तिथे दिसून येते. पुन्हा एकदा अल्फाबेटचा प्रश्न आलेला आहे. RUN पण इथे आरच्या ऐवजी वापरला कोण? के वापरलेला आहे. म्हणजे हे वेगळं आहे. काय आहे? वेगळं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी ही वेगळी आपल्याला आकृती आढळून आलेली आहे. त्यानंतर या स्वरूपाचे प्रश्न, जसं मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये काही चित्र दाखवलेले होते, चित्र रूपावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि फक्त चित्र पाहून नाही तर त्याला काहीतरी कन्सेप्ट बेस असतो. म्हणून काळजीपूर्वक निरीक्षण करा. ही आहे बैलगाडी, ही आहे सायकल, हे आहे जहाज आणि ही आहे एक सायकल रिक्षा. तर बैलगाडी रस्त्यावर चालणार आहे. त्यानंतर सायकल सुद्धा रस्त्यावर चालणार आहे आणि ही सुद्धा रस्त्यावर चालणार आहे. पण ही रस्त्यावर चालेल का? नाही. तर ही कुठे चालणार आहे? पाण्यात चालणार आहे. म्हणून सी काय आहे? वेगळे चित्र तुम्हाला किंवा आकृती दिसून येते. आता हे काळजीपूर्वक समजून घ्या. हा त्रिकोण आहे, पण त्रिकोणाला बेटा काही प्रकार असतात. तर अशा प्रकारचा जर त्रिकोण असेल आणि तिथे जर समजा असं दाखवलेलं असेल, याला म्हणतात 90 अंश. म्हणजेच या त्रिकोणाला नाव आहे काटकोन. हे लक्षात ठेवा. काटकोन लक्षातच ठेवा.
त्रिकोणाला काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन असे त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तर या स्वरूपाचा तुम्हाला त्रिकोण जर आढळून आला तर त्याला म्हणायचं असतं काटकोन. बघा, जर समजा असाही असेल पण मात्र इथे या पद्धतीने दाखवलेला आहे, या पद्धतीने दाखवणं म्हणजे या कोणाचं माप हे 90 अंश आहे असं दाखवलं जातं. आणि ज्या वेळेला त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप हे 90 अंश असतं त्यावेळेला त्या त्रिकोणाला म्हटलं जात असतं काटकोन. हे विद्यार्थी बालमित्रांनो काळजीपूर्वक समजून घ्या. पालक बघत असतील, पालकांना सहजगत्या ओळखता येत आहे, पण आपल्याच मुलांना ह्या ज्या संकल्पना आहेत त्या नवीन असतात, म्हणून थोडंसं काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. यालाही आपण काय म्हणू शकतो, याचा एक कोन हा 90 अंशाचा आहे म्हणून यालाही आपण म्हणणार आहोत काटकोनच म्हणणार आहोत. बघा बरं विद्यार्थी बालमित्रांनो, हा काटकोन आहे, हा काटकोन आहे, हा काटकोन आहे. मग सर याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण. काय म्हणायचं, लघुकोन त्रिकोण म्हणायचं. मग तुम्हाला जाणवलं असेल की हा जो बी आहे तो वेगळा आहे. येते लक्षात, म्हणजे तुम्ही अगोदर बघितलं असेल तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की ही आकृती वेगळी दिसते, पण ती का वेगळी आहे, कारण ती लघुकोन त्रिकोणाची आकृती आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा, दिशा खूप महत्वाच्या असतात. या कोपऱ्यापासून आपण सुरुवात केली, इथे आपण रंगवलेल्या छोट्याशा ठिपक्याच्या पुढे कोण आहे, तर चौकोनात क्रॉस फुली. रंगवलेल्या ठिपक्याच्या पुढे कोण आहे, चौकोनात क्रॉस फुली. रंगवलेल्या ठिपक्याच्या पुढे कोण आहे, चौकोनात क्रॉस फुली. रंगवलेल्या ठिपक्याच्या पुढे आम्हाला कोण पाहिजे होता, तर चौकोनामध्ये क्रॉस फुली पाहिजे होता, पण असं काही दिसून आलं नाही, म्हणजे आकृती डी काय आहे, वेगळी आकृती असणार आहे. त्यानंतर पुढची आकृती बघा, वर्तुळामध्ये 3 वर्तुळ आहेत पण 2 वर्तुळ एकमेकात गुंफलेली दिसून येतात. 2 वर्तुळ एकमेकात गुंफलेली आहे आणि एक फक्त थोडासा टच झालेला आहे. 2 वर्तुळ एकमेकात गुंफलेली आहेत, एक टच झालेला आहे. पण इथे मात्र हे जे वर्तुळ आहेत तिघेही एकमेकात गुंफलेली दिसून येतात, म्हणजे आकृती डी काय आहे, वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. येते लक्षात. चला पुढचा प्रश्न आहे, इथे काळजीपूर्वक समजून घ्या. ही जी खालची आकृती आहे ही डाव्या बाजूला आहे आणि वरची जी आकृती आहे ती उजव्या बाजूला आहे. वरची आकृती ही उजव्या बाजूला आहे, खालची ही डाव्या बाजूला आहे, ही वरच्या दिशेने आहे आणि ही जी आहे ती उजव्या बाजूला आहे, खालच्या दिशेने आहे. वरची आकृती ही जी आहे ही डाव्या बाजूला आहे आणि ही उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आहे. आपल्याला एक गोष्ट इथे काळजीपूर्वक निदर्शनास येते, खालची आकृती डाव्या बाजूला फक्त पहिल्या पर्यायात आहे. इथे वरची आकृती डाव्या बाजूला, वरची आकृती डाव्या बाजूला, वरची आकृती डाव्या बाजूला, खालची आकृती उजव्या बाजूला, खालची आकृती उजव्या बाजूला, खालची आकृती उजव्या बाजूला, इथे खालची आकृती डाव्या बाजूला, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, एक आयत काढलेला आहे, त्याच्या भोवती वर्तुळ काढलेले आहेत. या पद्धतीने इथे आयत काढलेला आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला चौकोन, याच्या भोवती सुद्धा चौकोन, वर्तुळ काढलं, वर्तुळाच्या भोवती वर्तुळ आहे. पण मात्र इथे काळजीपूर्वक निरीक्षण जर केलं तर या आयताचे जे काही कोपरे आहेत किंवा शिरोबिंदू आहेत हे जे आहेत या वर्तुळाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यानंतर या आयताचे कोपरे, शिरोबिंदू याचे केंद्रबिंदू ठरत आहेत, केंद्रबिंदू ठरत आहेत, केंद्रबिंदू, केंद्रबिंदू. त्यानंतर इथे सुद्धा केंद्रबिंदू आहेत. त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर केंद्रबिंदू जो आहे तो इथे आहे, पण हा जो केंद्रबिंदू आहे तो या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे होते, पण वर्तुळामध्ये असे तयार होताना दिसून येत नाही, म्हणजेच आकृती डी ही काय दिसते, वेगळी आकृती आहे हे आपल्याला दिसून येतं. येतंय लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, एक अधिकचं चिन्ह दिलेलं आहे, अशी रेषा मारली, अशी रेषा मारली, पण पुढे जाताना आकृती मात्र फिरलेली आहे, घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने असं आपण त्याला म्हणूयात. ही जी आकृती आहे
हा जो अधिकचं चिन्ह आहे तो वर गेलेला आहे आणि वर जात असताना आकृती या पद्धतीने फिरली, म्हणजे ही जी रेषा आहे ही सुद्धा या आकृतीसोबत फिरेल. या आकृतीसोबत जर फिरली तर ही रेषा जायला कुठे पाहिजे होती, या कोपऱ्यातून या कोपऱ्यापर्यंत, पण तसं काही झालं नाही. पुढच्या आकृतीचं निरीक्षण करूयात आपण. ही जी आकृती आहे ही या पद्धतीने फिरलेली आहे, म्हणजे या कोपऱ्यातून या कोपऱ्यात रेषा आलेली आहे, करेक्ट रेषा आलेली आहे. त्यानंतर अधिकचं चिन्ह हे खालच्या बाजूला आलं, म्हणजे हा जो आहे तो उजव्या बाजूला जाणार आहे. उजव्या बाजूपासून इथपर्यंत, म्हणजे ही आकृती काय आहे, करेक्ट आहे. यातली इनकरेक्ट आकृती फक्त पर्याय क्रमांक बी आपल्याला दिसून येते, म्हणजे याची जी दिशा आहे ही दिशा कुठेतरी आपल्याला चुकताना दिसत आहे. वर जर गेल्याच्या नंतर या पद्धतीने ही रेषा पाहिजे होती आणि ही जी रेषा आहे ती मोठी नको हवी होती, तर छोटी हवी होती. या पद्धतीने एवढं बारीक ऑब्झर्वेशन काही काही आकृत्यांमध्ये करावं लागतं, म्हणजे लागतं. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, एका त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण गुंफलेले आहेत. एकामध्ये दोन पण वेगवेगळे. बघा, यामध्ये हा जो आहे तो वेगळा आहे, हे एकमेकात दोघेच गुंफलेले आहेत. बघा, एका वर्तुळामध्ये दोन वर्तुळ गुंफलेले आहेत, एका आयतामध्ये दोन आयत गुंफलेले आहेत. एकामध्ये दोन कुठे आहे, इथे आहे. एकामध्ये दोन इथे आहे, एकामध्ये दोन इथे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे काय आहे, वेगळं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर चौकोनामध्ये वर्तुळात रंगवलेलं वर्तुळ, वर्तुळामध्ये चौकोनात रंगवलेलं वर्तुळ, त्रिकोणामध्ये वर्तुळात रंगवलेला त्रिकोण, त्रिकोणामध्ये चौकोनात रंगवलेला त्रिकोण, म्हणजे बाहेरची आकृती आतमध्ये रंगवलेली पाहिजे. इथे आहे, इथेही त्रिकोणात त्रिकोण रंगवलेला आहे, त्रिकोणात त्रिकोण रंगवलेला आहे. इथे चौकोनात चौकोन रंगवलेला पाहिजे होता, यांनी इथे वर्तुळ रंगवला, म्हणजे ही आकृती काय आहे, वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. इथे दिशा खूप महत्वाच्या आहेत, हे समजून घ्या. न रंगवलेल्याच्या पुढे कोण आहे, रंगवलेलं वर्तुळ. न रंगवलेल्याच्या मागे गेलं. न रंगवलेल्याच्या पुढे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. न रंगवलेल्याच्या पुढे रंगवलेला आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. काटा या पद्धतीने फिरेल की नाही, म्हणजे ही आकृती आणि ही आकृती काय आहे, समान आहे. ही आकृती वेगळी आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणतात याला. याला घड्याळाच्या दिशेने म्हणतात, घड्याळाच्या दिशेने म्हणतात, घड्याळाच्या दिशेने म्हणतात. हे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने खूप महत्वाचं आहे. त्यानंतर इथे एम दिलेला आहे, ए दिलेला आहे, डी दिलेला आहे आणि एच दिलेला आहे. मग यामध्ये वेगळं असेल काय, तर बघा, या एमला जर या पद्धतीने आपण जर फोल्ड टाकायचा प्रयत्न केला, अशी रेषा मारली आणि ही बाजू उचलली, या एम वर ठेवली, ती तंतोतंत जुळते. यामध्ये ए पासून जर या पद्धतीने आपण रेषा मारली आणि असा कागदाची जर फोल्ड जर मारली, तर ही बाजू या बाजूवर तंतोतंत जुळते. पण डी मध्ये आपण अशा पद्धतीने रेषा मारली तर तंतोतंत जुळणार आहे का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे. एच मध्ये सुद्धा आपण या पद्धतीने जर तुकडा केला आणि या पद्धतीने एकमेकांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर तंतोतंत जुळणार आहे. म्हणजे ए, बी आणि डी ह्या कुठेतरी जुळणाऱ्या आकृत्या आहेत. डी मात्र त्यापासून वेगळी आपल्याला दिसून येते. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. एक चौकोन आहे, त्याच्या चार कोपऱ्यावर चौकोन आहेत. त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या याच्यावरती त्रिकोणच आहेत. चौकोन आहे, चौकोनाच्या याच्यावरती चौकोनच आहे. वर्तुळ आहे, वर्तुळाच्या याच्यावर वर्तुळच आहेत. पण ते वर्तुळ आहेत कसे, ते वर्तुळ खऱ्या अर्थानं या पद्धतीने पाहिजे होते, या पद्धतीने पाहिजे होते, म्हणजे ते फक्त टच पाहिजे होते. आत यायला पाहिजे का, नको. म्हणजे डी ही काय आहे, वेगळी आकृती आहे. इथे पुन्हा एकदा अल्फाबेटवर प्रश्न आहेत, पण तो घनावर दिलेला आहे. तर बघा, ए पासून बी, बी पासून सी, घड्याळाच्या दिशेने. डी च्या नंतर ई येतो, ई च्या नंतर एफ येतो, घड्याळाच्या दिशेने. जी एच आय, घड्याळाच्या दिशेने. त्यानंतर जे के एल, घड्याळाच्या दिशेने. मग इथे वेगळं काय आहे, तर समजून घ्या. ए ची सुरुवात इथून झाली, डी ची सुरुवात इथून झाली, जी ची सुरुवात इथून झाली, जे ची सुरुवात इथून व्हायला पाहिजे होती. जे
इथे के पाहिजे होता आणि इथे एल पाहिजे होता, तेव्हा ही आकृती तंतोतंत यांच्यासारखी राहिली असती, म्हणून ही आकृती वेगळी आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की न इथे रंगवलेलं वर्तुळ तर यातच दिसतं, म्हणजे ए फक्त वेगळं आहे. इथे या आकृत्या बिलकुल सेम टू सेम आपल्याला काय होत आहेत, दिसून येत आहेत. त्यानंतर इथे उघड्या भागाच्या आतल्या दिशेला इथे कर्व रेषा केलेली आहे. उघडी जी बाजू आहे तिच्या आतल्या दिशेला कर्व आकृती केलेली आहे. इथे उघड्याच्या कर्वचं जे तोंड आहे ते कुठे आहे, बाहेरच्या बाजूला आहे. इथे जी उघडी बाजू आहे याच्या आतल्या दिशेला, इथे यावरूनच ऑब्झर्वेशन जर केलं तर ही आकृती, त्यानंतर ही आकृती आणि डी आकृती ही काय आहे, सेम टू सेम आपल्याला दिसते. पण या ओपन बाजूच्या या दिशेला कर्व आपल्याला अपेक्षित नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी काय आहे, वेगळी आकृती आहे. त्यानंतर या आकृतीला काळजीपूर्वक निरीक्षण करा. बघा आकृती कशी आहे, इथून सुरू झाली इथे संपली, म्हणजेच वरून या पद्धतीने. इथे जर आपण या आकृतीला असं फिरवलं तर ही जी दिशा आहे ती कुठे येणार आहे, खाली. खालून खालून या पद्धतीने वरच्या दिशेला हा बाण जाणार आहे, खालून वरच्या दिशेला बाण जाणार आहे. याला जर या पद्धतीने फिरवलं तर खालून वरच्या दिशेला, म्हणजे खालून वरच्या दिशेला, खालून वरच्या दिशेला, खालून वरच्या दिशेला, ही जी आहे ती वरून खालच्या दिशेला इथं बाण आलेला आहे, म्हणून ए ही वेगळी आकृती आहे. हे तुमच्या शरीराच्या अवयव आहेत. बघा डोळे असतील, कान असेल, ओठ असतील किंवा हात असेल, हे काय आहेत, आपल्या शरीराचे भागच आहेत. पण डोळे, कान, ओठ हे कुठे असतात, तर आपल्या डोक्याला किंवा आपल्या चेहऱ्याला असतात. हात जो आहे तो वेगळा अवयव आहे, म्हणून बी काय आहे, वेगळा आहे. आपल्या शरीरावर आधारित खूप सारे प्रश्न नक्कीच तिथे बनवू शकतात. बघा या मोठ्या रेषेवर बाण बनवलेला आहे, मोठ्या रेषेवर बाण, छोट्या रेषेवर बाण, मोठ्या रेषेवर बाण. छोट्या रेषेवर फक्त इथेच आहे, म्हणून सी काय आहे, वेगळा आहे. पुन्हा एकदा अल्फाबेटवर प्रश्न आहे. TIC 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 पाहिजे होता, इथं ई आलेला आहे. TIC इथेही आलेला आहे, म्हणजे ए बी आणि डी सेम आहे. सी काय आहे, वेगळा आहे. इथे काय पाहिजे होता, आय पाहिजे होता. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चेहरा दाखवलेला आहे. चेहरा, या चेहऱ्याला खूप काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. केस सारखे आहेत, डोळे इथे खालच्या बाजूने आहेत, खालच्या बाजूने आहेत, खालच्या बाजूने आहेत, इथे वरच्या बाजूने आहेत. सी काय आहे, वेगळा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. इथे 3 वर्तुळ दाखवलेले आहेत, 3 वर्तुळ दाखवलेले आहेत, 3 आहेत. इथे 4 फुल्या दाखवलेल्या आहेत, इथे 4 फुल्या दाखवलेल्या आहेत, सेम टू सेम आहेत. 3 फुल्या दाखवलेल्या आहेत, 4 फुल्या दाखवलेल्या आहेत, वेगळं आहे. 2 चौकोन, 2 चौकोन, वेगळं काय, पर्याय क्रमांक सी हे वेगळं तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर इथे बघा रेषा दाखवलेल्या आहेत, पण त्या एकमेकांना टच आहेत का, नाही. रेषा दाखवलेल्या आहेत, टच आहेत का, नाही. इथे टच आहेत का, नाही. या रेषा दाखवलेल्या आहेत पण एकमेकींना काय केल्या, टच केलेल्या आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक डी वेगळी आकृती आहे. बघा आपल्याला घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने फिरवता आली पाहिजे आकृती. एक बाण दाखवलेला आहे, पण याला ऑब्झर्व करा, हे या पद्धतीने आहे. त्यानंतर याला जर ऑब्झर्व आपण जर केलं आणि याच बाणाचं टोक या दिशेला जर आणलं तर ही त्याची डावी बाजू, ही त्याची उजवी बाजू आहे. मग डावी बाजूची जी रेषा आहे ती कुठे असली पाहिजे, तर वरच्या दिशेला असली पाहिजे. डावी बाजू कोणती, ही होणार आहे वरच्या दिशेने आहे का, हो सर आहे. डाव्या बाजूची वरच्या दिशेने आहे का, हो सर आहे. याची डावी बाजू कोणती होणार आहे, खाली गेल्याच्या नंतर डावी बाजू इथे ही होणार आहे. म्हणजेच काय, तर इथे हे वर पाहिजे होतं, ही खाली पाहिजे होती, पण तसं नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी ही काय आहे, वेगळी आकृती आहे. आपल्याला इमॅजिनरी आकृती फिरवता आलीच पाहिजे बेटा. चला पुढच्या गोष्टीकडे जायचं, म्हणजे काल्पनिक दृष्ट्या आकृती फिरवता आली पाहिजे. दिवा तुम्ही दररोज लावत असाल, त्यानंतर समयी सुद्धा तुम्ही पाहिलेली आहे, हा दिवा सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे. म्हणजेच ही पणती असेल, समयी असेल किंवा दिवा असेल, यामध्ये आपल्याला ज्योत जळताना दिसते. पण अगरबत्तीमध्ये मात्र ज्योत जळत नाही, तर फक्त काय निघत असतो, धूर निघत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक डी ही वेगळी आकृती आहे. आपल्या परिसरावर आधारित सुद्धा आकृत्या नक्कीच बनतात. बघा याला म्हणतात बेटा आरशातील प्रतिमा. कुऱ्हाडीसारखा भाग आहे, हे जे टोक आहे आरशात जर दाखवलं हे टोक जवळ दिसेल, हा भाग कर्व भाग जवळ दिसेल, हा भाग जवळ दिसेल, म्हणजे या आरशातील प्रतिमा योग्य आहेत. पण या आरशामध्ये
ही इथे वर दिसायला पाहिजे तर खाली पाहिजे का नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी काय आहे, वेगळी आकृती आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, वर्तुळामध्ये त्रिकोणात वर्तुळ पण उभ्या रेषा, चौकोनामध्ये वर्तुळात त्रिकोण, त्रिकोणामध्ये चौकोनात त्रिकोण रंगवलेला, वर्तुळामध्ये चौकोनात वर्तुळ रंगवलेला, म्हणजे बाहेरचं जी काही आकृती आहे ती आतमध्ये काढून त्यामध्ये रेषा काढलेल्या आहेत. बाहेरची आकृती आतमध्ये त्यामध्ये रेषा, बाहेरची आकृती आतमध्ये त्यामध्ये रेषा. फक्त बी मध्ये मात्र बाहेरची आकृती चौकोन इथे त्रिकोण केलेला आहे, तिथे आकृती बदल झालेली आहे. बघा, हे काळजीपूर्वक समजून घ्या. के जो आहे तो आरशात कसा दिसतो तर असा दिसतो, डी हा आरशात कसा दिसतो तर असा दिसतो, क्यू हा आरशात कसा दिसतो तर असा दिसतो, व्ही हा आरशात व्ही सारखाच दिसतो. ही पाण्यातील प्रतिमा आहे, म्हणजे ही चालणार आहे का, नाही. म्हणजे इथे के ही आरशातील प्रतिमा, डी ही आरशातील प्रतिमा, क्यू ही सुद्धा आरशातील प्रतिमा, ही जी आहे ही पाण्यातील प्रतिमा आहे, म्हणून डी पर्याय काय आहे, वेगळा आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. हे आहे बेटा स्वस्तिक. स्वस्तिक तुम्हाला माहीतच असेल. बघा, इथे जो चौकोन आहे, चौकोनाच्या विरुद्ध दिशेला कोण आहे, त्रिकोण, चौकोनाच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण, चौकोनाच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण, चौकोनाच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण पाहिजे होता पण तो दिसून येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे काय आहे, वेगळं आहे. एका चौकोनामध्ये 1 2 3 आणि 4 4 फुल्या काढलेल्या आहेत. एका चौकोनामध्ये 1 2 3 4 आणि 5 5 फुल्या काढलेल्या आहेत. एका चौकोनात 1 2 3 4 4 फुल्या काढलेल्या आहेत. 1 2 3 4 किती काढलेल्या आहेत, 4 काढलेल्या आहेत. एकाच ठिकाणी 5 काढलेल्या आहेत आणि त्या पर्याय क्रमांक बी मध्ये काढलेल्या आहेत, म्हणून वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक बी ही वेगळी आकृती आहे. बघा, या दोन अशा कर्व रेषा आहेत, एकमेकात गुंफलेल्या आहेत. हे त्रिकोण एकमेकात गुंफलेले आहेत. हे जे वाकवलेले तार एकमेकात गुंफले का नाही, हे जे वाकवलेले तार आहेत एकमेकात गुंफलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे फक्त एकमेकात गुंफलेले नाही आहेत. तुम्ही खेळ खूप सारे खेळत असाल, कॅरम, चेस आणि कॅट हे जे आहेत यांना म्हणतात बैठे खेळ. कोणते आहेत, बैठे. आणि क्रिकेट कोणता आहे तर मैदानी आहे. मग वेगळं कोणतं, हा बैठे हा बैठे हा बैठे, क्रिकेट मैदानी, म्हणून वेगळं कोणतं आहे तर पर्याय क्रमांक सी हे काय आहे, वेगळं आहे. पुढच्या या आकृतीला आता काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. बघा, या पद्धतीने आकृती तयार होताना दिसते, म्हणजे याचं हे टोक बाहेर आहे, याचं हे टोक बाहेर आहे, याचं हे टोक बाहेर, म्हणजे फिरताना कसं वाटतंय, असं फिरताना वाटतंय. येतंय लक्षात, असं फिरताना वाटतंय. हे कसं फिरताना वाटतंय तर हे असं फिरताना वाटतंय सर आम्हाला. हे कसं फिरताना वाटतंय तर असं फिरताना वाटतंय. हे कसं फिरताना वाटतंय तर हे सुद्धा असं फिरताना वाटतंय. पहिली आकृती अशी फिरताना वाटते, म्हणजे याला म्हणतात बेटा अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ही जी आकृती आहे ही फक्त घड्याळाच्या दिशेने आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे काय होतंय, वेगळं होतंय. बघा, एक वर्तुळ काढलेला आहे आणि रेषा या पद्धतीने काढलेल्या आहेत, रेषा या पद्धतीने काढलेल्या आहेत, रेषा या पद्धतीने काढलेल्या आहेत, रेषा या पद्धतीने सरळ पाहिजे होत्या पण इथे सरळ नाही, आडव्या काढल्या, म्हणून पर्याय क्रमांक डी ही वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. पुढच्या आकृतीकडे जायचं आहे. बघा, एक त्रिकोण काढलेला आहे, त्रिकोणाचे 2 समान भाग केले, चौकोनाचे 2 समान भाग केले. त्रिकोणाचे 2 समान भाग असे केले असते तर झाले असते, पण इथे असे करून समान झाले का नाही, म्हणून सी काय आहे, वेगळा आहे. या चौकोनाची तिरपी रेषा टाकून सुद्धा काय केलेले आहेत, समान भाग झालेले आहेत. चप्पल आहेत, बूट आहेत, या सुद्धा चप्पल आहेत, त्याला सॅन्डल सुद्धा म्हणा, पण हे काय आहेत, हे आहेत मोजे. काय आहेत, मोजे. मग मोजे काय होणार आहे, वेगळं होणार आहे. यावर काही वेगळी चर्चा करण्याची काही आवश्यकता निश्चितच नाहीये. इथे काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, चौकोन 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 चौकोन, त्रिकोण 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 त्रिकोण, स्टार 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 स्टार. पण या स्टारला थोडंसं काळजीपूर्वक निरीक्षण करा. हे जे स्टार आहेत इथे बघा, हा 1 2 3 4 5, याला 5 स्टार म्हणूयात आपण. 1 2 3 4 5 6, हा 6 स्टार झाला. हा सुद्धा 5 स्टार आहे आणि हा सुद्धा 5 स्टार आहे. म्हणजे याचे कोपरे जे आहेत, इथे 5, इथे 5, इथे 5 आहेत, इथे 6 आहेत, म्हणजे काय आहे, पर्याय क्रमांक बी हे वेगळं आहे. त्यानंतर इथे रंगवलेलीच्या पुढे कोण येतोय, न रंगवलेला.
रंगवलेल्याच्या पुढे न रंगवलेला, रंगवलेल्याच्या इकडे पुढे नको, तो विरुद्ध दिशेला पाहिजे. रंगवलेल्याच्या कोपऱ्यामध्ये विरुद्ध दिशेला, रंगवलेला आणि न रंगवलेला एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात. पण पर्याय क्रमांक सी मध्ये तसं दिसून येतं का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी काय आहे? वेगळं आहे. बघा, एका अंडाकृती भागामध्ये काय आहे? त्रिकोण आहे. वर्तुळामध्ये वर्तुळ आहे, या षटकोनामध्ये वर्तुळ आहे. इथे पण काय झालेलं आहे? आकृत्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी या आकृत्या एकमेकांना चिपकलेल्या नाहीयेत. एक मध्ये चिपकलेली नाहीये, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, पण डी मध्ये मात्र ही जी आकृती आहे ती चिकटलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी ही वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. बघा, पुढे जर बघितलं, एका कोपऱ्यामध्ये त्रिकोण काढला, इथे मात्र 3 वर्तुळ काढलेले आहेत. 3 वर्तुळ आहेत, कोपऱ्यात त्रिकोण, 3 वर्तुळ आहेत, कोपऱ्यात त्रिकोण, 3 वर्तुळ आहेत, कोपऱ्यात त्रिकोण. म्हणजे वर्तुळामध्ये काहीही बदल नाहीये. त्रिकोणाला थोडंसं काळजीपूर्वक बघा. तर या त्रिकोणाची ही जी बाजू आहे ती इथे आहे, या त्रिकोणाची बाजू इथे आहे, या त्रिकोणाची बाजू इथे आहे, या त्रिकोणाची बाजू इथे पाहिजे होती पण तशी दिसून येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी काय आहे? वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. एक चौकोन आहे असं समजा, त्या चौकोनाचे समान 4 भाग केलेले आहेत. एक वर्तुळ आहे असं समजा, त्याचे समान 4 भाग केलेले आहेत. एक चौकोन आहे, त्याचे सुद्धा समान 4 भाग केलेले आहेत. पण इथे 4 भाग केलेले आहेत का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक डी काय आहे? वेगळा आहे. बघा, पुन्हा एकदा चेहरा दाखवलेला आहे. चेहऱ्यावर निश्चितच प्रश्न बनतात. बघा, टोप्या सेम टू सेम आहेत. डोळे गोल 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 इथे चौकोनी आहेत, चालणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी काय आहे? वेगळी आकृती तुम्हाला दिसून येते. पुन्हा एकदा तुम्हाला इथे काटकोन, मगाशी सांगितलं इथे इथेही कामाला येणार आहे. इथे काटकोन बनलेला आहे बेटा, याला काटकोन म्हणतात, याला काटकोन म्हणतात. पण हा काटकोन आहे का? नाही. मग याला म्हणतात लघुकोन. म्हणजे पर्याय क्रमांक सी काय आहे? वेगळी आकृती तुमची दिसून येते. बघा, वाहनांवर पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे. मोटरसायकल आहे, त्यानंतर स्कूटी आहे, सायकल आहे आणि 3 चाकी सायकल आहे. आता 3 चाकी असं म्हटलेलं आहे, इथे 2च चाका आहेत, इथे 2च चाका आहेत, इथे 2च चाका आहेत. पण हिला इथे एक चाक, पलीकडे एक चाक, इथे एक चाक, 3 चाकाची सायकल आहे. म्हणजेच काय आहे? वेगळी तुम्हाला दिसून येते 3 चाकी सायकल, पर्याय क्रमांक डी मध्ये. त्यानंतर बघा, एक चौकोन आहे, समान भाग केले, आतल्या बाजूला रेषा मारलेली आहे. एक चौकोन आहे, इथे बाहेर रेषा मारली, चौकोन आहे, बाहेर रेषा मारली, बाहेर रेषा मारली. रेषेवरच सगळं काही आहे. रेषा बाहेर बाहेर बाहेर, पण इथे बाहेर आहे का? नाही, आतमध्ये. म्हणजे ही जी छोटी रेषा आहे ती आतमध्ये मारलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए काय आहे? वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. 1 2 3 चौकोन काढलेले आहेत आणि आतमध्ये चौकोन काढलेला आहे. म्हणजे बाहेर 3 चौकोन, आतमध्ये 4 बाजू असलेला चौकोन काढलेला आहे. इथे 1 2 3 4, आतमध्ये 5 बाजू असलेला पंचकोन काढला. 1 2 3 इथे त्रिकोण काढलेला आहे. म्हणजे बाहेरही चौकोन 3च, आतही त्रिकोण, म्हणजे 3 बाजू असलेलीच आकृती. त्यानंतर 1 2 इथे 3, म्हणजे 2 3 इथे 4 5 3 4. म्हणजे इथे काय पाहिजे होतं? 3 4 4, याचा अर्थ चौकोन पाहिजे होता, पण इथे त्रिकोण आहे. म्हणजे आकृती सी काय आहे? वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये एक गोळीसारखाच भाग आहे, पण मात्र खालीवर रेषा आहेत, खालीवर रेषा आहेत, खालीवर रेषा, या बाजूला रेषाच दिलेली नाहीये, वेगळी आकृती आहे. इथे उभ्या रेषा आहेत, तिरप्या म्हणजे आडव्या रेषा, तिरप्या रेषा, इथे सुद्धा तिरप्या रेषा. जर समजा आपण याला ऑब्झर्व जर काळजीपूर्वक केलं, या टोकापासून क्रॉस रेषा, या टोकापासून याला या पद्धतीने रेषा, या टोकापासून इथे अशी रेषा, या टोकापासून अशा असत्या तर ठीक होतं, पण ह्या डायरेक्ट उभ्या घेतलेल्या आहेत. आकृती एक काय आहे? वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. इथे काळजीपूर्वक समजून घ्या, ही मुलगी कम्प्युटरवरती काम करत आहे, हा मुलगा तबला वाजवत आहे. मुलगी काय करत आहे? तर चित्र काढत आहे आणि एक मुलगी जी आहे ती नृत्य करत आहे. ह्या आपल्या हॉबीज आहेत. काय आहेत? हॉबीज आहेत. पण संगणकावर आपण काम करतो, त्याला हॉबी नाही म्हणता येत. तुम्ही गेम खेळत असाल, ही तुमची हॉबी ठरू शकते, पण मात्र काम करणे ही तुमची हॉबी ठरू शकत नाही. याला हॉबी आहेत, या हॉबीज आहेत. त्यानंतर इथे बघा, या पद्धतीने एक डंबेल सारखा दाखवलेला आहे आणि डंबेलचा वरचा भाग रंगवलेला, खालचा भाग रंगवलेला, खालचा वरचा, पण एकाच दिशेचा आहे. हा बघा, एकाच दिशेचा आहे. म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे? तर सी ही वेगळी आकृती आपली दिसून येते. त्यानंतर इथे बघा, हा कोण मोठा आहे, हा कोण छोटा आहे, बरोबर, हे समजून घ्या. इथे छोट्या कोणाच्या जवळ हे काढलेले आहे,
मोठ्या कोणाच्या जवळ काढलेले आहेत, मोठ्या कोणाच्या जवळ आहेत, मोठ्या कोणाच्या जवळ आहेत, म्हणजे यामध्ये मोठ्या कोणाच्या जवळ, मोठ्या कोणाच्या जवळ, मोठ्या कोणाच्या जवळ, इथे छोट्या कोणाच्या जवळ एक ठिपका आणि या पद्धतीने कोण दाखवलेला आहे, म्हणजे आकृती ए ही काय आहे, वेगळी आकृती आहे. त्यानंतर फी या पद्धतीने तयार झालेला आहे, म्हणजे फीला जर आपण 180 अंशामध्ये फिरवला तर तेव्हा व्ही असा दिसणार आहे, म्हणजे असा, आणि पुन्हा त्याचं तोंड काय केलेलं आहे, खाली केलेलं आहे, त्याला म्हणतात 180 अंशामध्ये फिरविणे. या यमला जर आपण 180 अंशामध्ये फिरवलं, 90 अंशात फिरवलं असा होणार, आणि 180 अंशामध्ये फिरवलं तर या पद्धतीने डब्ल्यू सारखा दिसणार आहे. जेला जर आपण 180 अंशामध्ये जर फिरवलं तर जे कसा तयार व्हायला पाहिजे, तर असा तयार व्हायला पाहिजे, याची ही रेषा इथे खाली यायला पाहिजे. या पीला जर आपण 180 अंशामध्ये फिरवलं तर पी हा या पद्धतीनेच तयार होतो, म्हणजे सी काय आहे, वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. बघा पुढचा आहे, या पद्धतीने एक काय केलेला आहे, अँकर बनवलेला आहे, आणि त्याला इथे बाण आहे, इथे बाण आहे, इथे बाण वेगळा दाखवलेला आहे, फक्त इथे बाण सारखाच आहे, म्हणून सी ही वेगळी आकृती आहे. त्यानंतर 1 2 3 या पद्धतीने खालच्या बाजूला 3 गोल आहेत, इथे 2 गोल आहेत, खालच्या बाजूलाच म्हणजे थोडीशी आकृती फिरवली, 1 2 3 गोल आहेत, इथे 3 गोल पाहिजे होते, इथे गोल नाहीये, म्हणजे सी काय आहे, वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. 1 2 3 या बाजूने 3 आहेत, खालच्या बाजूला तिथे 2 आलेले आहेत गोल. त्यानंतर ही आहे बेटा पाण्यातील प्रतिमा, याला म्हणायचं पाणी, आणि ही आकृती पाण्यामध्ये ऍज इट इज अशी दिसेल. इथे पाणी आहे समजा, पाणी, आणि पाणी जर असेल तर पाण्याच्या जवळ तुम्ही जर गेलात तर तुमचे पाय पाण्यात काठाकडे दिसतात आणि डोकं खालच्या दिशेने दिसतं, त्या पद्धतीने हे आहेत. याचे पाय ही, याचं डोकं हे आहे, डोकं खाली दिसणार, याचे पाय हे आहेत ते इथे दिसणार आहेत. ही आकृती पाण्यात अशीच दिसणार आहे. मग ही आकृती पाण्यात दिसेल कशी हे समजून घ्या. ही जी बाजू आहे ही बाजू अगोदर दिसेल आणि त्रिकोण खाली उलटा दिसेल, अगोदर त्रिकोण नाही दिसणार, म्हणून पर्याय क्रमांक डी काय आहे, वेगळी आकृती आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने तुमच्या मार्गदर्शिकेतले सगळे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत, आणि आपली ही जी सिरीज आहे ती जवाहर नवोदय विद्यालयाची संपूर्ण सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या युट्यूब चॅनलला मिळणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चितच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.